ही आज या ठिकाणी तुम्हाला ही जी इमारत दिसते या शाळेमध्ये आम्ही शिकलोय आणि या ठिकाणी हा माझा वर्ग अच्छा, ही तुमच्या काळातली शाळा आहे? हो. बरं. हे आमच्या काळापेक्षा यातलं म्हणजे फार पूर्वी इथे एक आणखी एक 3 खोल्या होत्या त्यापेक्षा जुन्या शाळा जुन्या होत्या. मी दिसते तिथं आम्ही 1ली ते 4थी या 2-3 वर्गात शिकलो. अच्छा अच्छा. 4थी नंतर वडिलांनी आम्हाला शिक्षणासाठी किंबहुना राजकारणात येऊ नये म्हणून गावाबाहेर काढलं. पण एक विधिलिखित काही गोष्टी असतात. नाही, पण आज तुमचं राजकारणातलं काम चांगलं आहे, त्यांना अभिमानच वाटला असता. नाही, वडिलांना आज अभिमान वाटतोय पण हां. त्यांना असं वाटत होतं की बाबा मुलांनी ह्यात सहभाग घेऊ नये हां. किंवा परिस्थिती बदलत गेल्या, बरोबर. वेगवेगळे प्रकार आहेत बरोबर. आणि त्याच्यापेक्षा आपण एक शेतकरी कुटुंबातनं सो कष्टानं इथपर्यंत आलो तर त्याचा अपव्यय होऊ नये. तुमचा आक्रमक स्वभाव बऱ्याचदा म्हणजे मला असंही चर्चा काही ऐकायला मिळाल्या की अमर पाटलांच्या आक्रमक स्वभावामुळे आमची कामं झालेली आहेत. तर वॉटर एटीएमचा काय विषय होता? मी तो पूर्ण मला तुमच्याकडनं ऐकून घ्यायचं, काय नेमकं झालं? नाही, काय झालं होतं मागच्या सभागृहामध्ये रसिका पाटील जे काम करत असताना जिल्ह्याला साधारण 67 ते 70 वॉटर एटीएम आले होते आणि आमच्या शोमिका माडिक वहिनी अध्यक्ष होते. बरोबर. मी बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असल्यामुळं किंवा त्यांनी विभागणी करत असताना प्रत्येक सदस्याला एक वॉटर एटीएम असं विभागणी करून पदाधिकाऱ्यांना एखाद दुसरं अशा पद्धतीने केलं होतं. परंतु ह्या स्वभावाचा फायदा मला असा झाला की मी अधिकाऱ्यांच्या प्रशासनाशी काही अंशी वेगळ्या पद्धतीने कामाची पद्धत ठेवून मला माझ्या मतदारसंघात मी वॉटर एटीएम 5 आणू शकलो. 5 तुम्ही आणू शकला? एकटा आणि अपक्ष. आणि त्यामुळे 5 मध्ये माझे आज तुम्ही बघितलं तर शिंगणापूरमध्ये आहे, हनुमंतवाडीमध्ये आहे, पाडी खुर्दमध्ये आहे, बालिंग्यामध्ये आहे आणि नागदेवाडीमध्ये आहे. ह्या 5 गावामध्ये मी ती बसवली सुद्धा. मग काही वेळा तुम्ही असं म्हणताय ना की प्रशासकावरती काही अंशी काम करून घेत असताना आपल्या स्वभावाचा मला त्या ठिकाणी फायदा झाला. अशाच काही गोष्टी असतात की लाल फितीच्या कारभारात उत्तर घेण्यापेक्षा आपण अभ्यास करून किंवा आपण माहिती घेऊन गेलो तर हे आक्रमक स्वभावाच्या द्वारे आपल्याला काम करून घेता येईल. अच्छा, म्हणजे तुम्ही आक्रमक जरी असला तर तुम्ही अभ्यासू पद्धतीने तिथे मांडलात? 100% अभ्यासू किंवा प्रशासक असेल किंवा समोरचा व्यक्ती कोणीही असला तरी समोरच्याचा ऐकायला तो काय इतका जे अज्ञानी किंवा दूधखोळा नसतो. पण समोर त्यांच्या ज्यावेळी लक्षात येते की हा माणूस माहिती घेऊन इथं आलाय त्यावेळी त्यांना सुद्धा काही म्हणजे इच्छा नसताना सुद्धा आणि 100% आणि कुठलंही काम माझी अशी अपेक्षा नाही की एक बाबा माझा आक्रमक स्वभाव आहे, माझ्या मागं राजकीय बॅकग्राऊंड आहे, माझ्या मागं राजकीय वरद हस्त आहे म्हणून माझी कामं त्यांनी स्वतःच्या नोकऱ्या किंवा स्वतःचं हे अडचणी आणून करायला पाहिजे. पण जे लोकांसाठी करायला लागतंय ते होत नसताना लाल फिती खाली जे अडकते ते अडकता कामा नये. हा माझा मात्र स्वभावाच्या ह्याच्यातून होणारा प्रश्न सुटतोय. सिंगणापूरमध्ये काम करत असताना रसिका पाटील मॅडमच्या माध्यमातून तुम्ही कामं केली, जनसंपर्क दोघांचाही चांगला होता, तुमचं दाम्पत्य म्हणून लोकांनी स्वागत केलं, तुम्हाला सत्ता दिली. मला तुमच्या एका कामाकडं अंगुली निर्देश करायचा आहे. अतिशय भव्यदिव्य आणि आकर्षक मंदिर आहे ते, म्हणजे खरंच ते एक स्थापत्य म्हणून चांगलं आहे. तर त्या कामाबद्दल काय सांगाल? अशी बरीच कामं तुमच्याकडनं झालेली आहेत, हा निधी तुम्ही आणलात आणि तो वापरलात जनतेसाठी. काय वाटतं तुम्हाला, याच्या पाठीमागची प्रेरणा काय होती अशा पद्धतीची कामं करण्यापाठीमागे? कारण ते मला आवडलं मंदिर. मुळात काय झालं की आम्ही अपक्ष निवडून आलो. पहिल्या निवडून आल्यानंतर सत्तेचा कालावधी जे BJP गव्हर्नमेंट होतं आणि BJPची सत्ता आली. अपक्ष म्हणून मी बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली जरी काम करत असलो तरी त्यावेळेच्या राजकीय परिस्थितीनुसार काँग्रेसची सत्ता काय होत नसल्यामुळं मला सत्तेबरोबर जावं लागलं. सत्तेबरोबर गेल्यानंतर माझी अपेक्षा अशा होत्या की बाबा यातून मला माझ्या मतदारसंघात विकास कामं करण्यासाठी मदत होईल. पण तो अनुभव फार चुकीचा आला. पण मला ते काय त्यावरती न जाता मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की काम करणाऱ्याला काही कमी असत नाही, फक्त तुम्हाला अभ्यास करून निधी कसा खेचून आणता येतो. मला अभिमानानं सांगायचं आहे की रसिका पाटलांच्या माध्यमातून एक जिल्हा परिषद सदस्य काय काम करू शकतोय हे दाखवायचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेला दाखवू शकतो. विश्वास देऊ शकतो. माझ्या गावचं ग्रामदैवत ज्योतिर्लिंग आणि हे अनेक वर्ष अनेक वेळा किमान माझ्या ऐकण्यात 50-60 वर्ष तरी त्यावरती मिटिंग व्हायच्या, लोकवर्गणी काढायचं ठरायचं, मग काहीतरी मतभेद व्हायचे आणि ते बारगळायचं. तर मी ज्यावेळी रसिका पाटलांना म्हणजे आपण उभा केला आणि त्या प्रचारात आम्ही बोललो होतो की आम्हाला जर यश मिळालं तर हे मंदिर आम्ही उभारू. अच्छा, आणि तुम्ही सांगितलं होतं वचनपूर्ती झाली 100%. आणि त्यात असं झालं योगायोगानं ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा आम्ही मिळू शकतो. त्याचंही क्रेडिट काही अंशी तत्कालीन सत्ताधीशांनी घ्यायचा प्रयत्न केला. परंतु माझं त्यांना त्यावेळी सुद्धा सांगणं होतं आणि त्यानंतर त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी माझ्याकडे येऊन कागदांची तपासणी केली. त्याच्यावरती त्यांनी जे दिलेले प्रस्ताव होते त्यांच्या सही असलेला प्रस्ताव कुठेही मंजूर झालेला नव्हता.
मी नव्यानं प्रस्ताव तयार करून पहिल्या टप्प्यामध्ये 2 कोटी रुपये आणले आणि आत्ता शिंगणापूर गावामध्ये जी काही कामं चालू आहेत ती एक 3 कोटी रुपये असे 5 कोटी रुपये वर्ग तीर्थक्षेत्राचे आपण आणू शकलो. आणि त्या माध्यमातून 88 लाख रुपयाचं आपण भव्य आणि लोकांच्या इच्छेत असलेलं आणि आपण राजकारणामध्ये एक काहीतरी जनतेचं देणं लागतं ह्या माध्यमातून आम्ही दिलेला शब्द आम्ही पाळू शकलो. तसंच आज तुम्ही जर डोळ्यापुढे बघितलं तर आमचा बौद्ध समाज असेल त्याच्या समाज मंदिराचा आम्ही पहिला मजला सुद्धा बांधला आहे. बरोबर. त्याचबरोबर आत्ता चालू असलेलं तुम्ही बघितलं तर मरगाई मंदिर आहे माझ्या गावातलं. मला अभिमानानं सांगायचं आहे की ह्या रसिका पाटलांच्या 5-7 वर्षाच्या जिल्हा परिषदच्या राजकीय कारकिर्दीमध्ये आपण शाकंभरी मंदिर, बौद्ध समाजाचं गावातील एक समाज मंदिर शाहू महाराजांच्या माध्यमातून आपण आणून बांधलं. त्याच्यानंतर आपण आणखी एक वरती पहिला मजला बांधला. मातंग समाजाचं समाज मंदिर बांधलं. आमच्या मित्रांच्या माध्यमातून आमदार लाड साहेबांच्या फंडातनं नाभिक समाजाचं समाज मंदिर बांधलं. त्याचबरोबर आज आपण आमचे नेते बंटी पाटील साहेबांच्या माध्यमातून चौगले गल्ली तालीम बांधलं. त्यानंतर आपण भव्य असं मगाशी म्हणलं तसं ज्योतिर्लिंग मंदिर बांधलं. बरोबर. 12 खोल्या शाळा बांधल्या. अंगणवाडीची 1 खोली बांधली आणि एक आता प्रस्तावित आहे त्याचंही काम सुरू होईल. म्हणजे मी मानसिकदृष्ट्या एवढा समाधानी आहे की मीच एकदा एक वेळा असं जर विचार करायला लागलो की आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावाला काय फायदा झाला. आता हाच रेशो माझा शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघात सुद्धा आहे. ओके. टोटल आपण जवळजवळ 28-29 कोटीची विकास कामं आपण शिंगणापूर मतदारसंघात झालेली आणि आपण हे करत असताना सामान्य नागरिक जे डोळ्यासमोर ठेवून केलं. यामध्ये आपण राजकारण गट तर आणि मला एक चांगला फायदा झाला. अपक्ष निवडून आलेल्याचा सगळ्यात मोठा फायदा काय झाला तर कुणीही म्हणजे गाव लेवलच्या राजकीय ईर्षेतून कोण शिवसेना असते कोण म्हणजे चंद्रकांत नरके साहेबांचा गट, पेन पाटील साहेबांचा गट असं असताना सुद्धा मला आता आमच्या विरुद्ध जे उमेदवार पुढे यायला लागलेत त्यांनी सोडलं तर कुणीही विकास कामाला अडथळा किंवा विरोध केला नाही. त्यांनी कसा केला का केला आज मी या मुलाखतीत त्यांच्यावर राजकीय बोलतोय असं व्हायला नको. योग्य वेळी त्याचं आपल्याला विश्लेषण करता येईल. नक्कीच. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.